एक वेगवेगळी रणनीती दोन्ही संघांकडून आखली जाईल, कारण दोन्ही दिग्गज संघ श्रीवर्धन शहरातील एक नावाजलेले संघ आहेत. दोन्ही संघांकडे जबरदस्त अनुभव आहे आणि जबरदस्त कबड्डी आता या ठिकाणी पाहता येणार आहे. संजय कदम यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. पहिली चढाई सामन्याची या ठिकाणी पाहायला मिळते, ते म्हणजेच राहुल चांदोरकरच्या माध्यमातून आक्रमण करतोय. अमर समजाईच्या अंगणामध्ये 7-1 अशी लढत, अतिशय महत्त्वपूर्ण सामना या ठिकाणी खेळला जातोय. जय भवानी क्रीडा मंडळ आयोजित श्रीवर्धन शहर मर्यादित कबड्डी स्पर्धा. लाईनमन आपण सतर्क राहायचे. ओमकार लाईनमन कोण आहे? चढ्यासाठी पाहायला मिळतो त्यामध्ये विराज कदम आणि त्याच्यासोबत 7चा डिफेन्स आहे. खरोखर प्रेक्षक वर्ग खरं हाताची घडी घालून ह्या सामन्याचा आनंद घेताना पाहायला मिळतोय. परंतु बॅरिकेडिंगवर आमच्या जोर देऊ नका, कारण का राहुल कदमनं केलेली मेहनत आहे, रोहित कदमने, त्यामुळे नक्कीच बॅरिकेडिंगवर सामन्याचा आनंद नक्कीच घ्या, पण बॅरिकेडिंगवर जोर देऊ नका. आणि जबरदस्त चढाई अंकुर माळीची आणि पहिल्याच चढाईत यशस्वी होतोय आपल्या स्वतःच्या चढाईमध्ये आणि या ठिकाणी गुणांचं खातं खोललं ते म्हणजे शिवराज या संघानं. चढाईसाठी पाहायला मिळतो तो म्हणजेच अभिष शिपोडकर. आणि जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय काय घडतोय ते पाहायचा प्रयत्न जबरदस्त होतोय. जबरदस्त प्रयत्न होता तो अभिष शिपोडकरचा, परंतु या ठिकाणी पूर्णपणे जखडून ठेवलं होतं. ते म्हणजेच अभिला खास करून पॉईंट जाईल तो म्हणजे कमलेश राटाटीला. त्यानं सुरुवात केली आणि त्यानंतर सर्व 7 प्लेयर त्याच्यावर पकडीमध्ये यशस्वी ठरले. प्रयत्न तर दोन्ही संघांनी चांगला केला होता, दोन्ही संघाच्या खेळाडूंनी चांगला केला होता. खास करून अभिष शिपोडकरनं सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला होता, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते म्हणजेच कमलेश रटाटे आणि त्याच्या इतर सहकार्यांचं. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी गोल प्राप्त झाला तो म्हणजे शिवराजेला. एक एमटी चढाई करत माघारी परतलाय, चढाईसाठी येतोय तो म्हणजे शिवम वाणी. त्याच्यासोबत आहे तो 7चा डिफेन्स आहे. एक रंगतदार रायवली या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि या ठिकाणी ॲडव्हान्स टॅकल मयूरच्या माध्यमातून आणि या ठिकाणी मयूरचा गुण प्राप्त होतोय तो अमर समजायला. चढाईसाठी येतोय तो कमलेश राटाटे. एक जबरदस्त मॅच, प्रेक्षकाला खेळवून ठेवणारा हा सामना. खरोखरच सांगतो की एक फायनलला शोभेल असा सामना नक्कीच होईल, परंतु यात विजय होईल तो कबड्डीचा विजय होईल. चढाईसाठी गेला तो कमलेश. बोनस ऑन आहे, बोनस प्राप्त करण्याचा प्रयत्न आणि बोनस गोल प्राप्त करत माघारी परतलाय. चढाईसाठी येतोय तो म्हणजेच शिवम वाणी. त्याच्यासमोर येतो 6चा डिफरेन्स आहे. बोनस ऑन असणार आहे, बोनससाठी प्रयत्न करतोय का ते पाहायचं आहे. अतिशय खोलवर अशी चढाई करतोय, परंतु तितकाच दमदार असा क्षेत्ररक्षण आहे तो म्हणजेच शिवराजेचा. शिवराजे वर्सेचा अमर समजाईच्या दरम्यान चालू असलेला अतिशय महत्त्वपूर्ण सामना. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो की आपण जिथे कुठे असाल तिथून परत मैदानाकडे यायचं आहे. चढाईसाठी गेला तो कमलेश राटाटे. त्याच्यासमोर 6चा डिफेन्स, बोनस ऑन असणार आहे. सुंदर प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. राजू इवलेकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे. आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे. एक एमटी चढाई करत माघारी परतला तो म्हणजेच कमलेश रटाटे आणि त्याच्यासमोर आहे आता 7चा डिफेन्स तो म्हणजेच विराज कदमच्या समोर. अंबर समजाईसाठी चढाई करताना पाहायला मिळतोय. एक एमटी चढाई करत माघारी परतला आणि त्याला प्रत्युत्तर या ठिकाणी पाहायला मिळतो तो अंकुर माळी याची चढाई. अंकुर बॅकिक करण्याचा प्रयत्न अंकुरच्या माध्यमातून नक्कीच केला जाईल. एक जबरदस्त
चढाई पात्र शिवराजेला लाभलेला असा हा खेळाडू. एक दर्दी कबड्डी रसिकांची ही खरी ओळख आहे की सामना तितकाच ताकदीचा. टाइम ऑफ मिळवलाय तो म्हणजेचा अमर समजायला जगन बांगारे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. जगनजी बांगारे. या ठिकाणी डोईफोडे रानवलीचे यांचंही सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धेच्या निमित्तानं चढाईसाठी येतोय डू आयडासाठी पाचारण केलंय ते म्हणजेच अश्वित विरकुळला. डुवाय चढाई या ठिकाणी करू या मरो नक्कीच प्रयत्न करावा लागणार आहे, परंतु या ठिकाणी बोनस प्राप्त करून घेतलंय खरा, परंतु या ठिकाणी खरोखरच आपल्याला सावरू शकला नाही. त्यामुळे नक्कीच आता सामन्याला एक रंग देणार आहे. दोन्ही संघ खरोखरच अतिशय संयमाने खेळताना पाहायला मिळतात. कुठल्याही प्रकारची घाई करताना दिसत नाही. या ठिकाणी डाय आणि या ठिकाणी घडतंय काय ते पाहायचं. खरोखरच त्या गुण जाईल तो म्हणजे सिद्धांत वाणीला. प्रयत्न होता तो म्हणजेच अंकुर माळीचा आणि या ठिकाणी अंकुर माळी खरोखरच अपयशी ठरला. प्रयत्न चांगला होता. एक ऍडव्हान्स टॅकलचं यश या ठिकाणी प्राप्त झालंय ते म्हणजेच अमर समजायला. चढाईसाठी जातोय तर विराजच्या समोर 6चा डिफेन्स बोनस ऑन असणार. मध्यरक्षकावर आक्रमण. पुढील सामना विठ्ठलाळी वर्सेस मेटकर्णी या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान या पुढील सामना खेळला जाणार आहे. एक रंगतदार रायवली या ठिकाणी पाहायला मिळते. दोन्ही संघ खरोखरच अनेक वर्ष एकमेकांशी सोबत खेळताना त्यामुळे नक्कीच एकमेकांचे डावपेच सर्वांनाच माहिती आहे. या ठिकाणी प्रकाश डोईफोडे यांच्याकडून 501 रुपयाची देणगी प्राप्त होते. मंदिर यांचा अत्यंत ऋणी आहे. चढ्यासाठी येतो तो म्हणजेच कमलेश राठाडे. त्याच्यासोबत 6चा डिफेन्स आहे. बोनस ऑन आहे. तो या ठिकाणी टोटेज करण्याचा प्रयत्न. मध्यरक्षकावर आक्रमण, परंतु या ठिकाणी यश काही प्राप्त होत नाही आहे. जर्सी नंबर 11 कमलेश कोणवर चढाई करतोय. हँड टच करण्याचा प्रयत्न परंतु अपयशी. शिवम वाणी याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. शिवमच्या समोर 6चा डिफेन्स आहे. बोनस ऑन असणार आहे, परंतु या ठिकाणी बोनससाठी प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी एक चांगलं पददालित्य असणं फार गरजेचं आहे. बोनस प्राप्त होतोय तो अमर समजाईसाठी. चढाईसाठी येतोय तो म्हणजे सर्वात अनुभवी असा खेळाडू राकेश राठाडे. त्याच्यासोबत 6चा डिफेन्स आहे. टाळ्यांच्या गजरात स्वागत होणं अपेक्षित होतं. एका दिग्गज असा खेळाडू आहे तो म्हणजे राकेश. आणि या ठिकाणी काय घडतं तर पाहायचं आहे, परंतु प्रयत्न चांगला आहे तो राकेशाचा, पण तितकाच चांगला क्षेत्ररक्षण होतोय ते म्हणजे अमर समजायचं. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी काय घडले काय बिघडले, परंतु प्रयत्न चांगला होता. यापूर्वी सुद्धा अंकुरचा सुद्धा प्रयत्न तितकाच चांगला होता, परंतु या ठिकाणी गुण कमावला तो म्हणजे शिवराजेनं. चढाईसाठी येत होतो म्हणजेच विराज कदम. त्याच्यासमोर आहे तो 5चा डिफेन्स. या ठिकाणी जगन बांगारे सर यांच्याकडून 501 रुपयाची देणगी प्राप्त झालेले मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे. एक रोमहर्षक सामना, खरोखर हृदयस्पर्शी सामना आपण सर्व प्रेक्षक वर्ग या ठिकाणी अनुभवताना पाहायला मिळतोय. जगन बांगारे सर यांच्याकडे 501 रुपयाची देणगी प्राप्त होते. मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे. चढ्यासाठी पाहायला मिळतोय तो म्हणजेच कमलेश राठाडे, का हुकमी असा खेळाडू शिवराजेचा. खूप काही अनुभव त्याच्या गाठीशी बांधलेला आहे. आक्रमण होतं ते कोपरा रक्षकावर, परंतु या ठिकाणी बोनस ऑन करण्याचा प्रयत्न, त्यासाठी खूप काही मेहनत करावी लागते. ती चढाई बांधायला रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न, जबरदस्त आक्रमण आधी शिपूरकरवर त्यांनी टाकलं होतं, त्यावेळी बचावलंय, परंतु गुण काही मिळू शकला नाही ते म्हणजेच कमलेशला. एक रंगतदार सामना, एक रंगतदार रायवली, एक रंगतदार प्रेक्षणीय सामना प्रेक्षकांसाठी आलाय तो म्हणजे अमर समजाई वर्सेस शिवराजेच्या दरम्यान. तो टच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच केला जाईल तो म्हणजे शिवमवाणीच्या माध्यमातून, परंतु या ठिकाणी
चढाई ती म्हणजेच कमलेश याची 7-1 अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळते. एक आक्रमक चढाई पाहतर म्हणून ओळखला जातो तो श्रीवर्धन शहर कबड्डी स्पर्धांमध्ये तालुक्यामध्ये. आणि या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण शिवमवाडी आणि साईनाथ पवारच्या माध्यमातून त्यामुळे एक रंगतदार सामना बोनस तर प्राप्त केला पण स्वतः बाद झालाय. त्यामुळे नक्कीच आता काय घडतंय काय बिघडतंय ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. साठी पाचारण केलंय त्यामध्येच आणि या ठिकाणी चकवलंय ते कोपरा रक्षक टॉप्स तुबला त्यामुळे गुण गमावलाय तो म्हणजे शिवराजेनं. खरोखरच संयमाची परीक्षा घेतली ती म्हणजेच मध्यंतर होते केव्हा 10 मिनिटं संपले कळलं नाही. इतका रोमहर्षक सामना मैदानामध्ये खेळला जातोय. पुढील सामना असणार आहे तो जे विठ्ठलाय आणि मेटकर्णीच्या दरम्यान विठ्ठलाई वर्सेस मेटकर्णीच्या दरम्यान पुढील सामना खेळला जाईल. तब्बल 2 तास उशिरा होणारी स्पर्धा आहे. त्यामुळे नक्कीच ज्या ज्या संघाला या ठिकाणी पुकार दिला जातो कॉल केला जातो त्यांनी त्वरित खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचंय. बांगरे सर आपलं या ठिकाणी आपण सत्काराकडे वळणार आहोत. या ठिकाणी सत्कार केला जाईल. श्रीवर्धन नगर परिषदचे माजी नगरसेवक सन्माननीय जगन बांगारे सर यांचा या ठिकाणी सत्कार केला जातो. श्रीवर्धन नगर परिषदचे माजी नगरसेवक सन्माननीय जगन बांगारे सर यांचा या ठिकाणी सत्कार केला जातो. या ठिकाणी सत्कार केला जातोय जगन बांगारे सरांचा. तर या ठिकाणी देणगी प्राप्त होते नारायण शिरकर वयोवृद्ध ज्येष्ठ सदस्य पती समाज येथील आणि वारकरी संप्रदायाचं एक व्यक्तिमत्व यांच्याकडून 101 रुपयाची देणगी प्राप्त झाली. त्यामुळे नक्कीच मध्यंतराचा सामना सुरुवात होते. धन्यवाद बांगारे सर आपण या स्पर्धेच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहणार. ही नसीब कशी लढत आहे आणि या ठिकाणी आक्रमण प्रथमेश्वर आणि या ठिकाणी काय घडते ते पाहायचं आहे. प्रथमेश्वर जबरदस्त आक्रमण कृष्णा माळी यांच्याकडून 201 रुपयाची देणगी प्राप्त होते. धनगल्ली मयूर याची चढाई त्याच्यासोबत 7चा डिफेन्स आहे. एक खरोखर जबरदस्त रायवली मैदानामध्ये चालली जाईल. सामना कोणाच्या बाजूला झुकेल सांगता येणार नाही असा हा सामना प्रेक्षकांची हृदयाचे ठोके रोखणारा हा सामना. चढाई आबीचे आक्रमण आहे ते म्हणजेच आबीचं आणि या ठिकाणी लोन देण्यात अमर संघ यशस्वी होताना पाहायला मिळतोय. मुलींच्या संघाने सुद्धा खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचंय. चढाई कमलेश याची आणि जबरदस्त पगार सिद्धांत वाणीच्या माध्यमातून तर अभि याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे एक लोन देण्यात यशस्वी जरी ठरला असला तरी येणारा काळ सुद्धा दोन्ही बाजूने असणार आहे. त्यामुळे नक्कीच प्रेक्षक वर्गाला एक चांगली कबड्डी पाहायला मिळणार आहे आणि यासाठी आयोजक सुद्धा तितक्याच आनंदानं उत्साहानं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. श्रीवर्धन नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय जितेंद्र सातनाथ यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या निमित्तानं. कृष्णा माळी आणि या ठिकाणी ॲडव्हान्स आणि या ठिकाणी 2 गोल गमावले.
लाच म्हणतात कबड्डी आणि या कबड्डीचा खरोखरच थरार आपण पाहतोय. संजय तुकाराम कदम यांच्याकडून 501 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. चढासाठी जातोय तो म्हणजेच या ठिकाणी खरोखर सांगतो ऍडव्हान्स टॅकल करण्याच्या नादामध्ये या ठिकाणी अमर समुदायाने 2 गुण गमावले. त्यामुळे नक्कीच अजूनही उत्कंठा शिगेला पोहोचणार आहे. जितेंद्र सतनाग यांचं आगमन होतं, त्यांचं हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या निमित्तानं. सेवदन नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष यांचं या ठिकाणी आगमन होते. तर या ठिकाणी बरोबर त्या सामन्याला कलाटी देणारा क्षण पाहायला मिळेल. डू आय डाय मागच्या चढाईत यशस्वी झालेला हा चढाई बादर ज्यानं खरोखरच एक महत्त्वपूर्ण गुण प्राप्त करून दिला होता आपल्या संघासाठी. तोच श्रुतिक वाणी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. त्याच्यासमोरच्या 7चा डिफेन्स तो टच करण्याचा प्रयत्न करतच कमलेश याला म्हणतात खेळ वृत्ती आणि या ठिकाणी गुण प्राप्त करून घेतले आपल्या संघासाठी. राणी बोरकर यांना सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. राणी बोरकर. त्यामुळे हा सामना खरोखरच उत्कंठा शिगेला पोहोचवणारा सामना आहे. जो गर्दी प्रेक्षक वर्ग आहे त्याला खरोखरच खिळवून ठेवणारा हा सामना आहे. आणि कृष्णामाळी यांच्याकडून 200 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. त्यांचे सुद्धा मंडळ अत्यंत आभारी आहे. प्रेक्षक वर्ग आपण थोडंसं मागे सरकून घ्यायचं आहे. वारंवार सूचना आपल्याला केल्या जातात. गेटवरचा प्रेक्षक वर्ग आहे आपण थोडं मागे सरकून घ्या. मागच्या चढाईत यशस्वी ठरलेला हा चढाई बादर त्याच्या समोर आहे तो 6चा डिफेन्स खरोखरच पूर्ण अंगण या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतो. म्हणजे राकेश राटाटे याची चढाई मागच्या चढाईत 2 गुण प्राप्त करून घेत होते आपल्या संघासाठी. या ठिकाणी काय घडतंय काय बिघडतंय ते पाहायचं आहे. या ठिकाणी बोनस प्राप्त करतोय. चढाई पाहायला मिळते ते म्हणजेच आधी शिकोरकरची. एक वेगळीच रणनीती राहुल चांदोरकरची या ठिकाणी पाहायला मिळाली. मध्यरक्षकाची भूमिका साकारताना पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी काय घडतंय काय बिघडतंय येणारा काळ नक्कीच सांगणार आहे. अंकुर याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. अंकुरच्या समोर 6चा डिफेन्स आहे. या ठिकाणी जबरदस्त चढाई करत माघारी परतते. थोडीशी हुलकावणी देत माघारी परतला त्याला प्रत्येक कर या ठिकाणी श्रुतिक वाणी चढाई करताना पाहायला मिळतो. त्याच्यासोबत 6चा डिफेन्स आहे. बोनस ऑन आहे. बोनस प्राप्त करण्याचा प्रयत्न नक्कीच त्याच्या माध्यमातून केला जातोय. राकेश याची चढाई खरोखर एक जबरदस्त रायवली मैदानामध्ये पाहायला मिळते. खरोखर अनुभव या ठिकाणी सिद्ध करताना राकेश पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी राकेश परततोय. त्यामुळे नक्की सामन्याचं चित्र पूर्णपणे पालटण्याची क्षमता अजूनही राकेशच्या मध्ये आहे. या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. प्रकाश डोईपुडे यांचा सत्कार केला जाणार आहे. मी विनंती करतो श्याम दिवेकर यांना की आपण प्रकाश डोईपुडे यांचा या ठिकाणी सत्कार करावा. एक जबरदस्त मॅच मैदानामध्ये प्रेक्षक वर्ग अनुभवताना पाहायला मिळते. त्यामुळे नक्कीच या सामन्याचं काय चित्र होईल ते शेवटच्या क्षणापर्यंत काही कळणार नाहीये. परंतु या कबड्डीचा जो काही थरार आहे तो सर्वजण या ठिकाणी अनुभवताना पाहायला मिळेल. एक आवडलेली कबड्डी सर्व प्रेक्षक वर्गाला. डू आय डाय करो या शेवटची 5 मिनिटं. या ठिकाणी सत्कार होतोय प्रकाश डोईफळे यांचा. डू आय डाय साठी पाचारण केले ते म्हणजेच या ठिकाणी गोल प्राप्त होतो तो म्हणजेच बाबू पुसाळकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे संपर्क साधायचा. ग्राउंडवर संपर्क साधायचा आहे. बाबू पुसाळकर
शैलेश खापणकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं। शैलेश खापणकर श्रीवर्धन यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं। सुरेश गायकवाड यांच्याकडून 201 रुपयाची देणगी प्राप्त होती। त्यामुळे सामना खरोखरच रंगतदार अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतोय। प्रेक्षक वर्ग खरोखरच खुश आहे या सामन्यावर। त्यामुळे नक्कीच येणारा काही काळ आहे तो कोणाच्या बाजूने झुकते ते पाहायचे आहे। चढासाठी सुयोग आगरकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं। अतिशय ॲडव्हान्स शिवाराजे या ठिकाणी खरोखर यशस्वी ठरलाय। तो म्हणजेच राकेश राकाटे एक यशस्वी ठरलेला हा खेळाडू। त्यानं खरोखरच आपल्या संघाला एक जबरदस्त गुण प्राप्त करत आपल्या संघाला एका लोणाच्या वयातून परतफेड करत या संघात या सामन्यामध्ये पुन्हा एकदा अस्तित्वात ठेवतो। त्यामुळे नक्कीच हा सामना अतिशय रंगतदार सामना, एक प्रेक्षणीय सामना सुरुवातीपासूनच बोललो होतो। चढाईसाठी आलाय तो अभि शिपूरकर यांनी हँड टच करत या ठिकाणी आक्रमण केलंय। गोल प्राप्त होतोय तो मजेचा मयूरला बाद केलंय त्या अभिनं। त्यामुळे नक्कीच सामन्यात आणखीन एक उत्कंठा शिगेला पोहोचली आहे। एक रोमहर्षक सामना, हृदयस्पर्शी सामना मैदानामध्ये खेळला जातोय। दोन्ही संघांकडून खरोखरच वेगवेगळे डावपेच या ठिकाणी खेळले जाते आणि त्यामुळे नक्कीच एक रंगत आणण्याचा प्रयत्न दोन्ही संघाचे खेळाडू करताना पाहायला मिळते। चढाईसाठी गेलेला तो कमलेश रटाटे या ठिकाणी खरोखरच या सामन्याचं सगळं काय चित्र पालटलं ते म्हणजे राकेश रटाटेच्या चढाईने। अभि चढाईसाठी पाहायला मिळते, त्याच्यासमोर 6 स्क्वॉड पाहायला मिळते। बोनस ऑन आहे, परंतु या निदान रेषेवर त्याचा खेळ पाहायला मिळतोय। एक आक्रमक चढाईबद्ध आणि त्याच्यासमोर टोटच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय। कौस्तुभला संधी, परंतु या ठिकाणी संधी गमावण्याची कौस्तुभने शेवटची 3 मिनिटं घोषित केलेत ती पंचांनी। खरोखरच एक रंगतदार सामना स्पर्धा सर्व प्रेक्षक वर्गाला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। श्री जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा आयोजित श्रीवर्धन शहर मर्यादित कबड्डी स्पर्धेचा हा थरार या ठिकाणी आप सर्वजण आपण अनुभवतोय। अभियाची चढाई, अभि शिपूरकरच्या समोर 6चा डिफेन्स आहे। बोनस ऑन आहे, या ठिकाणी नक्की काय घडतंय काय बिघडतंय नक्कीच येणार काय सांगणार, परंतु या ठिकाणी टोटच करण्याचा प्रयत्न अपयशी ठरतोय तो अभि शिपूरकर। आणि डुवाय डाय करो या मरो संयमाची परीक्षा आणि डुवाय डायचा मोठं फूल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। प्राप्त होणार आहे तो अमर समजाईला। त्यामुळे सामना पुन्हा एकदा रंगतदार अवस्थेत पाहायला मिळतोय। गजानन घोणे 201 रुपयाची देणगी प्राप्त होते। सामना संपला शेवटचे 2 मिनिट। जबरदस्त चढाई, तितकंच चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी देणगी प्राप्त होते। रश्मी राजू पालवणकर माळुंगे यांच्याकडून 501 रुपयाची देणगी प्राप्त होते। पुन्हा एकदा सामना खरोखर रंगतदार अवस्थेत पाहायला मिळते, कधी या बाजूला कधी त्या बाजूला। त्यामुळे नक्कीच प्रेक्षक वर्गाला एक दर्दी कबड्डी रसिकांना आवडणारा सामना आहे। नक्कीच प्रेक्षक वर्ग या सामन्याकडे खेळवून आहे, लक्ष देऊन आहे। त्यामुळे नक्कीच या सामन्याचं चित्र कोणाच्या बाजूने जाते ते पाहायचं। शेवटचा मिनिट घोषित केलाय सामना संपण्यासाठी। चढाईसाठी गेलो तर अभि शिपूरकर, त्याच्या समोर आहे तो टच करत या ठिकाणी राकेशला बाद केले। पुन्हा एकदा सामन्याचं चित्र कोणाच्या बाजूने जाते ते पाहायचं। या ठिकाणी चढाईसाठी पाहायला मिळते तो म्हणजे कमलेश रटाटे। एक रंगतदार सामना आहे, खरोखर सांगतो शेवटच्या चढाईपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना जाणार हे सामन्याच्या सुरुवातीपासून या ठिकाणी भविष्य वर्तवलं होतं। परंतु या ठिकाणी चढाई करताना पाहायला मिळतो तो म्हणजेच कमलेश रटाटे, त्याच्या समोर आहे तो म्हणजेच
अमोल समजाईचा 7चा डिफेन्स. त्यामुळे नक्कीच आता या काय घडतोय काय बिघडतोय ते आपल्याला पाहायचं आहे. अतिशय रंगतदार सामना. अतिशय रंगतदार सामना. प्रेक्षकांच्या खरोखर सांगतो डुवाईड आहे ते म्हणजेच कमलेश रटाडीला. कमलेश रटाडीचं आक्रमण आहे खरोखर सांगतो.